नमस्कार, जय विशेषमध्ये सर्वांचं स्वागत। राजकारणात आल्यावर आमदार खासदार होण्याचं ध्येय प्रत्येकाचंच असतं। काही कार्यकर्त्यांना संधी मिळते तर अनेकांना केवळ प्रतीक्षा करावी लागते। त्यातच राजकीय नेत्यांच्या मुलाबाळांचाच विचार यासाठी प्राधान्याने होत असल्याचं सर्वसामान्यरित्या समोर आलेलं आहे। त्यामुळे सर्वसामान्य निष्ठावान कार्यकर्त्यांवर अनेकदा अन्याय होतोय। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या विविध पक्षांच्या उमेदवार याद्यांवर जर नजर टाकली तर यामध्ये घराणेशाहीचंच प्रतिबिंब दिसून येते। पाहूयात याच संदर्भात आजच्या जय विशेषमध्ये। तर विधानसभा 2024 साठी सर्वच पक्षांच्या याद्या जाहीर झाल्या। एक एक करून अर्ज भरण्यात आले। आता अर्ज माघारी घेण्याची 4 नोव्हेंबर ही तारीख आहे। मात्र या अर्ज संपूर्ण याद्यांचं जर आपण संपूर्ण विश्लेषण केलं तर यामध्ये आपल्याला दिसून येईल की इथे मोठ्या प्रमाणामध्ये जे उमेदवार आधी होते किंवा जे आमदार खासदार आधी होते त्यांच्याच मुलांना बायकोला उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता असे कोणते महत्त्वाचे चेहरे आहेत या याद्यांमध्ये जिकडे घराणेशाहीचं प्रतिबिंब अगदी प्रकर्षाने जाणवतंय, पाहूयात। युगेंद्र पवार बारामती, आदित्य ठाकरे वरळीतून उभे आहेत। अमित ठाकरे माहीममधून तर श्रीजया चव्हाण या भोकरमधून उभे आहेत। सुलभा गायकवाड कल्याणमधून तर संतोष दानवे भोकरदनमधून। विनोद शेलार जे आशिष शेलार यांचे भाऊ आहेत ते मालाड पश्चिममधून तर अमित देशमुख लातूरमधून। तर महाराष्ट्राच्या राजकारणातली घराणेशाहीची चर्चा पवारांच्या कुटुंबाचा उल्लेख झाल्याशिवाय अशक्य आहे। विशेष म्हणजे पवारांचा परिवार अनेक पक्षातून सत्तेचा लाभार्थी राहिलेला आहे। कोण कधी कसे सत्तेत होते किंवा आहे त्यावर एक नजर टाकूयात। तर शरद पवार हे केंद्रीय संरक्षण मंत्री पदापर्यंत पोहोचले आणि सुप्रिया सुळे शरद पवारांचीच लेक सलग 3 वेळा खासदार झाल्यात। अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे, ते सलग 2 दशके विविध पदांवर कार्यरत आहेत। तर सुनेत्रा पवार शरद पवारांच्या नातेवाईक, अजित पवारांच्या पत्नी या विद्यमान खासदार आहेत। रोहित पवार शरद पवार यांचा नातू, विद्यमान आमदार आहे आणि युगेंद्र पवार शरद पवारांचा नातू, विद्यमान उमेदवार आहे। पद्मसिंह पाटील शरद पवार यांचे नातेवाईक, माजी मंत्री राहिलेत। तर राणा जगदीशसिंह पाटील अजित पवारांचे नातेवाईक असून तेही माजी मंत्री होते। तर पवारांचं स्वतःच्या कुटुंबासाठीचं राजकारण का आणि कशासाठी या संदर्भात राजकीय विश्लेषक गुरुबाळ माळी नक्की काय सांगतायत, ऐकूयात। या सगळ्या प्रक्रियेत त्यांनी पवार कुटुंब म्हणून जे काय आहे ते मात्र कायम सत्तास्थानी ठेवलेलं आहे। जे स्वतः शरद पवार असू दे, सुप्रिया सुळे, अजित पवार, रोहित पवार म्हणजे अख्खं कुटुंब त्यांनी कायम सत्तेत ठेवलेलं आहे। म्हणजे एकीकडे महाराष्ट्र आणि देशासाठी राजकारण करत असताना दुसरीकडे पवार कुटुंब कशा पद्धतीने राजकारणात सत्तेत राहील हे त्यांनी पाहिलेलं आहे। आजही पवार कुटुंब हे सत्तेत आहे। तर महाराष्ट्राच्या राजकारणातला घराणेशाहीचा महत्त्वाचा विषय शरद पवार यांच्या कुटुंबाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही। पवारांचं घर, घराणे आणि नातेवाईक गेली 50 वर्षे सत्तेचा लाभ घेत आहेत। त्यावर अधिक प्रकाश टाकण्यापूर्वी आपल्याला पवारांचं घराणं कसं आहे ते विस्तृत पाहूयात। तर गोविंद आणि शारदा यांची मुलं दिनकर, माधव, सरला, शरद, प्रताप। गोविंद आणि शारदा यांची मुलं दिनकर, वसंत, अनंत, माधव, सूर्यकांत, सरला, सरोज, शरद, मीना,
गोविंद आणि शारदा यांची मुलं आपण बघतोय, दिनकर, वसंत, माधव, अनंत, सरला, सूर्यकांत, शरद, सरोज, मीना, प्रताप आणि नीला अशी 11 मुलं त्यांना झाली. तर महाराष्ट्रात सत्तेच्या केंद्रस्थानी राहण्याचा प्रयत्न पवार कुटुंबाकडून कसा झाला सांगतायत राजकीय विश्लेषक गुरुबाळ माळी. पाहूयात. या राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असो किंवा महायुतीची सत्ता असो, तिथं पवारांचं कुटुंब हे सत्तेत आहेच. म्हणजे आज महायुती सत्तेत असताना अजित पवार सत्तेत आहेत. यापूर्वी महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा शरद पवार, अजित पवार हे सगळे सत्तेत होते. म्हणजे केंद्रात किंवा राज्यात ज्या वेळी विरोधी किंवा सत्ताधारी आघाडीची सत्ता असते तेव्हा पवार कुटुंब हे सत्तास्थानी असते. किंवा विधानसभा असू दे, विधान परिषद असू दे, राज्यसभा असू दे किंवा लोकसभा, सगळीकडे पवारांचं कुटुंब हे कधी कुठे ना कुठे सत्तेच्या जोरावर किंवा इतर काही जोरावर, सहकारी संस्थेच्या जोरावर सत्तास्थानी असते. तर शरद पवारांमुळे त्यांच्या भावंडांनाही सत्तेचा लाभ मिळाला. त्यातलं एक घर म्हणजे अनंतराव पवारांचं. कोण आहे त्या घरात पाहूयात. तर गोविंद आणि शारदा यांची मुलं आपण बघितली, दिनकर, राजेंद्र, अजित, अनंत. राजेंद्र पवार यांचा मुलगा रोहित पवार जे विद्यमान आमदार आहेत. अजित पवार यांची 2 मुलं पार्थ आणि जय पवार. पार्थ पवार या आधी सुद्धा निवडणुकांना सामोरे गेलेले आहेत. तर शरद पवारांचे घर आणि घराणे आणि नातेवाईक गेली 50 वर्ष सत्तेचा लाभ घेत आहेत. आता त्यांच्या नातवंडांना राजकारणात स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न होतोय. यावर आडनाव नसलेली नावंडांचंही प्रशिक्षण सुरू असल्याच्या बातम्या कानावर पडत असतात. पवारांच्या थेट कुटुंबात नक्की कोण आहेत हे पाहूयात. तर शरद पवार आणि प्रतिभा पवार यांना एक मुलगी सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे या खासदार आहेत आणि त्यांची मुलगी रेवती आणि विजय यांचा मुलगा, या दोघांचंही आता राजकारणासाठीचं प्रशिक्षण सुरू झाल्याची माहिती कानावर पडते. सहकारापासून ते राजकारणापर्यंत, शिक्षणापासून ते अनेक क्षेत्रापर्यंत, अगदी क्रिकेटच्या क्षेत्रापर्यंत, क्रीडा क्षेत्रापर्यंत सगळीकडे पवारांचं कुटुंब हे सत्तेत असतंच. आणि विविध माध्यमातून वेगळ्या आपल्या राजकीय नीती वापरून पवार हे नेहमीच आपल्या कुटुंबाला सत्तेत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्याला गेल्या 50 वर्षात हे अनेक गोष्टीत लक्षात आलेलं आहे. तर विधानसभेच्या यादीमध्ये असलेलं घराणेशाहीचं प्रतिबिंब किती खोलवर रुजलेलं आहे हे आपण पाहिलं. यामुळे मात्र सामान्य कार्यकर्त्यांवर वारंवार अन्याय होतच आलेला आहे. यासह जय विशेषमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.